हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललोय ट्रिपला कोकणला. हॅलो गाईज, आता आम्ही तामिनी घाटात आलोय, एंटर केलंय आणि साखरे घेतोय गाडी. कशी घेतली व्ह्यू बघा, एकदम मस्त असं ग्रीनरी आहे. याच्यापेक्षा भारी व्ह्यू भेटणार नाही. बेस्ट बेस्ट. साखरे पण भारी गाडी चालवतोय. संडे आहे ना. तर आता आम्ही आता इथं थांबलोय, काहीतरी खाणार आहे, वडापाव खाणार आहे. आमचे वडापाव आम्ही डायरेक्ट गाडीतच खाणार आहे, कारण की उशीर झाला, आम्ही थांबलो नाही तिथे. टाइम नहीं है हमारे पास. हाँ भाई, टाइम नहीं है हमारे पास. लेट्स इट नाउ. गाईज हवा लाल माती. आम्ही आता पोचलो कोकणापाशी, जवळ आलोय. लाल माती इंडिकेट्स वी आर क्लोज टू कोकण. इथूनच राईट, इथूनच सरळ आता. सरळ सरळ राईट, राईट सरळ राईट. अरे राईट सरळ म्हणजे काय येड आहे पाकरे. राईटनी सरळ, राईटनी सरळ. अरे भाई, वेर इज बीच मॅन. गाईज बीचला पोहोचतो आम्ही 2 मिनिटात. मी दोनच्या वा, पार्किंगला सापडलं. गाडी सोड आणि पड. लावा पार्किंगला, आता पळत सुटायचं आहे. पार्किंग आहे, गर्दी बघा, गर्दी खूप गाड्या आहेत. गाईस आम्ही पोहोचलोय आता बीच पाशी. आता बघा हे किती काय बघा, गाडी पार्क करतोय, हे दोघं पुढे गेलेत आणि इथं गर्दी बघा, गाड्यात खतरनाक गर्दी आहे, थांबत पण नाही. चोपडी गाडी पार्क करतोय. सो चला डायरेक्ट आता बीचवर जाऊयात. तो कशी पळाली येडी, ती माणसं बघा कशी पळाली. गाईस बीच. अरे चोपडेला येऊ दे राव, मोबाईल नाही त्या बशी. साखरे मित्रांनो, तर आता मी इथं थांबतोय. तिकडे खालीच बीच आहे, ते दोघं पुढे गेलेत आणि मी चोपडेसाठी थांबणार आहे. आम्ही दोघं पुढे जाणार आहे. चोपडे बघा फुल पळत येत. विचारात आहे ऍक्सिडेंट झालाय, सगळं पाणी पडतोय. ते दोघं गेले पुढं. काहीच पोहोचलं बीचला. सन कुठे आहे भाई? सनसेट गेला. व्हॉट द हेल, सनसेट गेला राव. गाईस सनसेट मिस झाला आमचा, पण काय हरकत नाही, आम्ही सनराईज बघणार उद्या सकाळी. सो चला आता बीचवर एक्सप्लोर करायचे. सगळ्यांनी शूज घातले, मी एकटाच बेअर फूट आलोय. सो बिचाऱ्यांच्या शूज मध्ये बघा आता काय होतं, मातीच माती होणार आहे. शूज काढतायत कुठेतरी सेफ ठिकाणी. बस गाडी So guys, finally we are, but आज संडे आहे म्हणून बीचवर थोडी गर्दी दिसते. डोंट कॉपी. मी ब्लॉगर आहे, मी ब्लॉगर. मी आधीपासून पर्सनल ब्लॉग करतो. हा माझ्या viewers ला आधीपासून हो का, सगळ्यांनी घरी व्हिडिओ कॉल लावलेत. हो का, साखरेने लावलाय, चोपडीने लावलाय, ह्याने लावलाय. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक, एक नंबर. वाईब्सच वाईब्स. मित्रांनो खूप रिलॅक्सिंग फील होतं इथे, एकदम शांत, लाटांचा आवाज, एकदम चिल वातावरण. आणि आता आम्ही लगेच निघतो येतो. मागचे हे लॅम्प्स बघा, भारी केले आहे. रात्रीचा अजून अंधार पडला ना, अजून भारी दिसत.
परत पॉसिबल झालं ना रात्री परत येऊयात आपण इकडे. हे बघा आपलं समुद्र. मस्त ट्रिप झाली. प्लॅन्ड होती अनप्लॅन्ड होती दोन्ही कॉम्बिनेशन होते या ट्रिपचं. तर मित्रांनो आत्ताच घरी कॉल लावला आणि झालं आहे बोलणं घरातून आणि आता निघतो इथून बीचवरून. हे बघा पोरं मागे आहेत तर आता आम्ही लगेच निघणार इथून. सो चला जाऊयात. साखरे व्हॉट डू यू वॉन्ट टू से अबाउट बीच? पीस. अँड चोपडे अबाउट यू? नथिंग. अँड चोपडेज ब्रदर? हॅलो ब्रदर. चोपड्याच्या आपण इथं आलोय तर आपण नसतो इथं. हा चोपडेचा खूप एक तर बीचवर असतो एक तर हॉस्पिटलमध्ये असतो. हा दोनपैकी काहीतरी एक झालं असतं. पण आम्ही आता बीचवर आहे फॉर्च्युनेटली. देवाच्या कृपेने बीचवर आहे. तर आता आम्ही निघणार आहे तो. सो चला जाऊयात रूमवर. आपण जरा वरून शूज शोधूया यांचे. हो का असं होतात दगडांमध्ये शूज लपवल्यामुळे. यांना यांचे शूज सापडत नाहीत. सापडले काहीच. ते बघा साखरेचे शूज आहेत त्याला सापडले. सो आपण त्यांचा वेट करूया. इथं बसतो मी जरा बाकडावर. इथून जरा व्ह्यू एन्जॉय करूयात. यावरती हो का खाली येते खाली येते. सो आपण वेट करूया तिथे. भाई टाइम्स. तर हे जाऊ बघा मित्रांनो आयफोनवर क्लिअरिटी बघा आयफोनची. चोपडेचा आयफोन आहे. विदाऊट नाईट मोड फोटो बघा किती भारी येतात. आणि हे लॅम्प बोलत होतं मी भारी केलेत हे लॅम्प्स. हे बघा हे काय आहे श्रीवर्धन बीचचं नाव आहे. तिथं ओपन जिम टाईप केलं आहे त्यांनी. मुलंच खेळतात तिथे. ते कुठला तरी कार्यक्रम चालला आहे आपण बघूयात. शो चाललाय लोक बघा किती गर्दी आहे. लाखाचे कॉन्सर्ट मला हे कॉन्सर्ट. तर मित्रांनो आम्ही निघतो आता फायनली. तर चला जाऊयात रूमवर. अजून सुद्धा लोक येतात गाईज. हे बघा पण इथल्या ऑलमोस्ट सगळ्या गाड्या गेल्यात. अजून एक गाडी आणि आपली गाडी ना हो का ही गाडी उघडली यांनी गाडी. बसूयात आपण. व्लॉग बंद झालाच नाही काय. व्लॉग बंद नाही होत. फीचर वापरू ना. फीचर आहे भाई. गाईज सनसेट तो मिला नाही. सांगितलं ना सनराईज बघत. ॲम्बियंट लाईट बघा नेक्सॉनमध्ये ॲम्बियंट लाईट आहे. क्लास दिसते क्लास. प्लस खाली फुटबोर्ड पाशी पण आहे ॲम्बियंट लाईट. मस्त दिसते. हॅलो गाईज. तर आम्ही आता रिसॉर्टला आलो आहे. ट्री हाऊस आहे आणि इथे मस्त असं झाडं वगैरे ग्रीनरी. हे बघा मागं बघू शकता. आणि इकडून हे बघा मागे झाडाला त्यांनी असं केलं. भारी आहे म्हणजे हे हॉटेल आहे ना. ॲम्बियन्स चांगला आहे पण रेट आहेत ना जरा जास्त आहेत त्यांचे. ओके ट्री हाऊस उलटे बटन. अच्छा उलट आहे. अरे चालू कर. हे बघा इथून आता आम्ही आलो आणि ही अशी रूम आहे विदाउट AC नॉन AC. गाईज दुसरी रूम बघतो आम्ही. ती ट्री हाऊस टाईप नाही पण तरी प्राईस असते. हो काय रूम आहे. गाईज तर फायनल झालं. आम्ही ही रूम नाही घेते. मी दोघं चोपड्या आणि मी इथंच थांबलेलो आणि ते दोघं दुसरीकडं रूम बघायला गेलते.
तर त्यांना तिकडं रूम बजेटमध्ये आणि जरा चांगले म्हणजे फॅसिलिटीज वगैरे आणि बाकीचं पण सर्व चांगलं आहे त्या रूमचं. त्यामुळं आम्ही ती रूम बहुतेक फायनल करेन, पण बघूयात कसं काय होतं.